चला आता मस्तपैकी किचन ओटा क्लीन केलेला आहे. पाणी आलेलं होतं. मी आज 5:30 वाजेची उठलेली आहे. पाणी येतं त्या दिवशी उठावं लागतं. एक दिवसाआड पाणी येतं. हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. बघा माठ पण मस्त धुवून भरलेला आहे मी. एक दिवस आड पाणी येतं ना, तर एक दिवस आड माठ मला धुवावाच लागतो. मी रोज काही धुत नाही. कारण पाणी लगेचच्या लगेच आणि असं नळ असतो ना, म्हणून मग माठातलं पण पाणी काही खराब होत नाही. तर कालच नळ तुटून गेलेला आहे आमचा. नळ बसवायचा बाकी आहे. तर बघा इथं आहे ना, मस्तपैकी वांगे घेतले होते मी. दारावरच घेतले होते वांगे. हिरवेगार होते, मस्त टवटवीत आणि गावरानी आपले खानदेशी गावरानी वांगे होते. तर घेतले. वांग्या बटाट्याची भाजी आहे ना, खूप टेस्टी आणि खूप छान लागते. तर म्हणून म्हटलं चला वांग्या बटाट्याची भाजी करूया. त्यासाठी मी इथं आहे ना, वांग्यांचे सर्व काही काटे वरवरचे काढून घेतलेले हे बघा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्तपैकी वांगे मी इथं मस्त कापून घेतलेले, सर्व काटे वरवरचे काढून घेतलेले आणि काटे काढूनच वांगे बनवायचे. तर बघा बटाटे पण घेतले मी. वांगे बटाटे आता मी इथं ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणीमध्ये मीठ टाकलेलं आहे. म्हणजे या दिवसाचे वांगे कसे थोडे असं कडसर लागतात ना, पाण्यामध्ये आधी मीठ टाकायचं आणि मगच वांगे कापून टाकायचे. म्हणजे आहे ना, कडसरपणा पूर्ण निघून जातो आणि लालसरपणा पण निघून जातो. तर बघा अशा प्रकारे मी वांग्यांचे काटे काढून काढून कापून घेतलेले. बटाटे पण 2 ते 3 कापून घेतलेले. आणि आम्हाला जायचं आहे आता नातीची ओटी भरायला. तर कुठं जायचं आहे ते पण सांगते तुम्हाला. आणि थोडक्यातच व्हिडिओ, आम्ही जाताना थोडक्यातच व्हिडिओ घेतलेला आहे आम्ही. पण तिथं ओटी भरायचं काही दाखवलेलं नाही आहे. कारण कसं असतं ना, आता नजर वगैरे लागून जातं आणि पहिल्यांदाच आहे माझ्या नातीचं, त्यासाठी आम्ही जातो आहे. जाताना घेतलेला आहे थोडासा व्हिडिओ. गाडीमध्ये गेलो आहे आम्ही गाडी करून, तो दाखवते तुम्हाला. तर बघा इथं आहे ना, मस्तपैकी असं वांगे बटाटे कापून झालेले माझे. हे बघा बटाट्याचे पण असे साल काढून घ्यायची आहे आणि कापून घ्यायचे. तुम्ही आहे ना, एकदा नक्कीच तुम्ही आहे ना करून बघा. तर खूपच छान लागते ही भाजी. आणि भाकरीसोबत तर एकच नंबर लागते. नाहीतर मग डाळ भात बनवायचे आणि त्याच्यासोबत बनवायची. नाहीतर चपात्यांसोबत पण छानच लागते. तर बघा मस्तपैकी असे बटाटे पण साल काढून घेतलेली, वरची साल बटाट्यांची मी काढून घेतलेली आहे. आणि आता हे बटाटे पण याच्यामध्ये कापून घेते मी. अशा प्रकारे उभेच कापायचे, उभे काप करायचे. म्हणजे वांग्यांसोबत ते पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात. अशा प्रकारे आता दोघं वांगे आणि सर्व काही बटाटे मी इथं कापून घेतलेले. हे एक वांगं राहून गेलेले आहे, ते पण आता मी कापून घेते. तर चला मी आहे ना, आता इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवते लगेचच. हे सर्व काही असं पाण्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. हे बघा मिठाच्या पाण्यामध्ये वरून पण अजून मीठ टाकून दिलं मी. तर आता इथं आहे ना, कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये राई टाकली, जिरं टाकलं, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे मी, ती पण इथं टाकून घेतली आणि टमाटे टाकले. तेल छान तापून गेलेलं आहे आपलं, म्हणून असं पटापट होतं आहे. पण मी आता गॅसची फ्लेम कम करून दिलेली आहे. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वांगे मिठामध्ये मुरायला टाकले ना, ते आता आपल्याला इथं टाकून घ्यायचे. हे बघा मस्तपैकी आता वांगे बटाटे इथं टाकून घेतलेले धुवून. मी एक पाणी काढून घेतलेलं आहे बरं का, आणि परत मीठ टाकलं होतं. कारण की ते लाल पाणी होतं ना, ते सर्व काय काढून घेतलं. दुसरं पाणी टाकलं आणि परत मीठ टाकलं होतं मी. तर बघा आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद मीठमध्ये यांना थोडं शिजू द्यायचं आहे. म्हणजे असं कडसरपणा चालला जातो. या दिवसामध्ये ना कसेही वांगे राहिले तरी थोडे कडसर लागतात, म्हणून ना मिठाचा वापर करायचा. म्हणजे जास्त नाही धुण्यामध्ये, आणि आपल्याला भाजीपुरता जेवढं लागणार आहे ना, तेवढं असं आपण जेव्हा का कलचवतो ना, तेव्हा टाकून घ्यायचं. आता मी इथं झाकण ठेवणार आहे. अर्धवट असे मिठामध्ये शिजवून घेणार आहे मी.
आता मी इथं झाकण ठेवते. आम्हाला सकाळी सकाळमध्ये जायचं आहे गावाला. तर आता बघा अर्धवट शिजून गेलेले. आता मी इथं आहे ना चटणी वगैरे टाकून घेणार आहे. आता इथं चटणी टाकलेली मी. आता पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा तसं पुन्हा परतून घेतलं. आता आहे ना गरम पाणी करायला ठेवलं आहे मी. तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे थोडा असं अंगाचा रस्सा करायचा आहे. छान लागतो, घट्ट होऊन जातो तो रस्सा पूर्ण आणि भाजी आपली छान चव देते. तर बघा आता इथं झाकण ठेवते मी पाणी टाकून. ही ट्रिक वापरा तुम्ही. मिठामध्ये शिजवा त्यांना पहिले, अजिबात कडसर लागत नाही आणि वांग्यांना खूप छान चव येते. आणि बटाटा त्यांच्यामध्ये मीठ घुसून जाताना तर खूप मस्त चव येते. नंतर मग चटणी आणि पाणी नंतर टाकून घ्यायचं. आणि हे बघा मी आता इथं झाकण ठेवणार आहे. आता आपली भाजी इथं तयार होणार आहे. भाजी झाली का आम्ही जेवणाला बसणार आहोत. त्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही. इथं चपात्या केल्या होत्या. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि रात्री झोपलो, सकाळी उठलो आणि निघालेलो आहे आम्ही. बघा आमची टूर चालली आता खेत्याला, म्हणजे एम पीमध्ये येतं ते गाव खेत्या असं. तर बघा तुम्हाला थोडासा प्रवास दाखवते आमचा. जातोय आम्ही आता. आणि हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही अजून प्रकाशाला पण पोहोचलेलो नाही आहे. नंदुरबार अजून पार नाही केलं आम्ही. अजून नंदुरबारमध्येच फिरतोय. आमचं नंदुरबार तसं खूप मोठं आहे. बघा नंदुरबारचे लोक पण खूप छान आहेत. आणि आता आलो आम्ही प्रकाशापर्यंत. आणि इकडे बघा केळीची बागा लावलेली असतात. असं केळी आणि ऊस जास्त लावतात इकडे. पपई, केळी आणि ऊस, सोयाबीन हे असंच जास्त लावतात पिकं इकडे. बघा आपण केळीच्या बाग खूप छान. केळीचे असं ते गोळे येतात नाही का, ते पण खूप लागलेले इथं. केळींचे घड खूप लागलेले. तर चला आम्ही तिकडनं आलो. रातून गेली होती. रात्री आम्ही जेवण वगैरे केलं. पनीरची भाजी केली होती. झोपलो. सकाळमध्ये आमच्या राशाला बघा इथं खेळायला टाकलेलं आहे. हे आणलेलं आहे तिला पॉनी बॉक्स. आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी खेळते. तिला खूप टपांमध्ये खेळत होती म्हणून आम्ही हे घेऊन आलो. बघा खूप आवडतं तिला. खूप एन्जॉय करते ती इथं पाण्यामध्ये. घरातच ठेवलं होतं पण बाहेर तिला आहे ना खूप छान वाटतं. आणि सगळीकडे अशी बघते मग ती. हे बघा मस्त खेळते ती. शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे मी गाणं टाकून. तर चला आज छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. राशा मॅडमला खूप मज्जा येते. खूप मस्त खेळते ती इथं. तर चला आम्ही सगळेजण तिच्या जवळच आहोत. चला आज पुरता एवढाच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.